Good morning, students. Today we are going to learn preparation of aldehydes and ketones. Aldehydes and ketones तयार करण्याचे आपल्याला डिफरंट प्रिपरेशन मेथड्स आहेत त्या पाहिजे. त्यापैकी सुरुवातीला पहिली पाहिजे आपल्याला बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. ही मेथड या अगोदरच्या चॅप्टर मध्ये आपण अल्कोहोल फेनॉल्स मध्ये डिस्कस केलेलीच आहे. परत पाहायला जर आपण प्रायमरी अल्कोहोल्स घेतले आणि प्रायमरी अल्कोहोल्सचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला अल्डेहाइड्स भेटतात आणि सेकंडरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर कीटोन्स भेटतात. ओके, जर आपण प्रायमरी अल्कोहोल्स घेतले RCH2OH, सो इट इज प्रायमरी अल्कोहोल. जर प्रायमरी अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन केलं by using various oxidizing agents such as PCC or PDC. आपण PCC यूज केला किंवा PDC यूज केला. ओके, सो PCC means pyridinium chlorochromate आणि दुसरा आपण पाहिला होता PDC, pyridinium dichlorochromate. कुठला यूज करा. ओके, जर या PCC किंवा PDC च्या ऐवजी आपण पोटॅशियम डायक्रोमॅट किंवा पोटॅशियम परमॅग्नेट हे जर यूज केले तर त्या अल्डेहाइडचं परत ऑक्सिडेशन होऊन आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड्स भेटतील. जर अल्डेहाइड स्टेटलाच आपल्याला ऑक्सिडेशन स्टॉप करायचं असेल तर ऑक्सिडायझिंग एजंट्स आपल्याला माइंड लागतात म्हणून आपण इतर PCC यूज करतो किंवा PDC यूज करतो. ओके, तर या ठिकाणी पहा, जर कुठल्याही प्रायमरी अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग PCC और PDC. ओके, तर इथं सिंपली पहा, या CH2 मधला एक हायड्रोजन निघून जातो आणि जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे अल्कोहोलचा त्या OH मधला एक हायड्रोजन निघून जातो. याचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं सिंपली आपल्याला इथं दिसतं प्रायमरी अल्कोहोल आपण डिनोट करतो RCH2 and OH. तर पहा, OH ग्रुपच्या कार्बनला कनेक्ट आहे, तो एकच इतर अदर कार्बनला कनेक्ट आहे. सो इट इज प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर एक OH मधला ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतो आणि दुसरा OH ज्या कार्बनला कनेक्ट आहे दॅट इज अल्फा कार्बन. त्या अल्फा कार्बनचा एक हायड्रोजन निघून जातो. ओके, हे जे दोन हायड्रोजन निघून चालले एक हायड्रॉक्सिल ग्रुप मधला प्रायमरी अल्कोहोलचा आणि तो हायड्रॉक्सिल ग्रुपच्या कार्बनला आहे दॅट इज अल्फा कार्बन. त्या अल्फा कार्बनचा एक हायड्रोजन. ओके, हे दोन हायड्रोजन रिमूव्ह होतात. हे दोन हायड्रोजन या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात. दिस ऑक्सिजन इज नेसंट ऑक्सिजन इज ऑब्टेन फ्रॉम द ऑक्सिडायझिंग एजंट्स. ओके, हे दोन्ही हायड्रोजन निघून जाऊन ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात आणि बाय प्रोडक्ट तयार होतो वॉटर. ओके, सो आफ्टर removing these two hydrogen atoms there are two bonds are broken. One is from the oxygen atom of hydroxyl group and other is from the alpha carbon of the alcohols. Okay, मग हा अल्फा कार्बन आणि हा ऑक्सिजन या दोन्हीचेही हायड्रोजन सोबतचे एक एक बॉन्ड्स ब्रेक झालेले आहेत म्हणून त्या दोन्ही मध्ये सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड फॉर्म होतो. सो दे फॉर्म डबल बॉन्ड. ओके, म्हणजे आपल्याला कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड तयार झाला म्हणजे आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड्स भेटतात. ओके, तर पहा, या अल्फा कार्बनचा एक हायड्रोजन आणि OH मधला एक हायड्रोजन आपण रिमूव्ह केलेले. ते दोन हायड्रोजन रिमूव्ह केल्याच्या नंतर अल्फा कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड तयार होतो आणि आपल्याला भेटतो RC सिंगल बॉन्ड EH डबल बॉन्ड ऑक्सिजन. सो इट इज एन अल्डिहाइड. हे आपल्याला अल्डिहाइड्स भेटले. ओके, म्हणून आपण सांगतो प्रायमरी अल्कोहोल्स हे काय घेतले होते आपण. इट इज अ प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन by using mild oxidizing agents like PCC or PDC gives aldehydes. फर्स्ट स्टेपलाच आपल्याला अल्डेहाइड्स भेटतं आणि तिथंच ऑक्सिडेशन स्टॉप होतं. ओके, ध्यानात ठेवा, जर या PCC PDC च्या ऐवजी आपण ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमॅट किंवा ऍसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट्स यूज केले असते तर या अल्डेहाइड्सचं परत ऑक्सिडेशन झालं असतं आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स तयार झाले असते. आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड्स नाही पाहिजे, आपल्याला
अल्डिहाइड्स पाहिजे होते, म्हणून आपण वीक ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला. ओके, तरी रिॲक्शन ध्यानात ठेवा की अगोदरही आपण पाहिलेले अल्कोहोल्स मध्ये प्रायमरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन बाय यूजिंग mild oxidizing agent like PCC or PDC gives aldehydes. ओके, नेक्स्ट पहा, जर या प्रायमरी अल्कोहोलच्या ऐवजी आपण सेकंडरी अल्कोहोल्स घेतले. ओके, तर आता पहा व्हॉट हॅपन्स इफ वी टेक हियर अ सेकंडरी अल्कोहोल. इथं सेकंडरी अल्कोहोल्स जर आपण घेतले तर पहा RCOH परत इथे एक अल्किल ग्रुप येतो. ओके, सो इट इज अ सेकंडरी अल्कोहोल. आपण सेकंडरी अल्कोहोल घेतला की OH च्या कार्बनला कनेक्ट येतो, दोन कार्बनला कनेक्ट ठेवायच्या, सेकंडरी अल्कोहोल. मग त्या OH च्या कार्बनला कनेक्ट आहे, दॅट इज अल्फा कार्बन, त्याला अजून एकच हायड्रोजन अटॅच असतो. प्रायमरी अल्कोहोल मध्ये अल्फा कार्बनला दोन हायड्रोजन होते, सेकंडरी अल्कोहोल मध्ये अल्फा कार्बनला एकच हायड्रोजन अटॅच असतो. ओके, जर या सेकंडरी अल्कोहोलचं आपण आता ऑक्सिडेशन केलं, ओके, तर पहा परत आपण ऑक्सिडायझिंग एजंट्स यूज करू शकतो डिफरंट. ओके, फॉर एक्झाम्पल इथं आपण या ऑक्सिजन साठी ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला ऍसिडिफाइड पोटॅशियम डायक्रोमॅट. प्लस आहे फ्रॉम ऍसिड, जनरली आपण सल्फ्युरिक ऍसिड यूज करतो. ओके, आणि इथं आपण यूज केला पोटॅशियम डायक्रोमॅट K2Cr2O7. ओके, किंवा K2Cr2O7 च्या ठिकाणी आपण KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट यूज करू शकतो, किंवा सिंपली आपण जर इथं ऑक्सिडायझिंग एजंट हा CrO3 वापरला, ओके, तरी चालतं. आता पहा, सेकंडरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन by using acidified potassium dichromate or potassium permanganate काय होईल या ठिकाणी. ओके, तर आपण K2Cr2O7 यूज केलं आणि त्याला ऍसिडिफाय यूज करण्यासाठी आपण सल्फ्युरिक ऍसिड यूज केलं. ओके, परत तेच एक OH मधला बॉन्ड ब्रेक होतो. ऑक्सिजन हायड्रोजन जो बॉन्ड आहे हायड्रॉक्सिल ग्रुप मधला सेकंडरी अल्कोहोलचा, तो बॉन्ड काय करतो, ब्रेक होतो, आणि OH ज्या कार्बनला कनेक्ट आहे दॅट इज द अल्फा कार्बन, त्या अल्फा कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह होतो. ओके, तर हा OH मधला एक हायड्रोजन आणि OH ज्या कार्बनला कनेक्ट आहे त्या अल्फा कार्बनचा एक हायड्रोजन, हे दोन हायड्रोजन परत निघून जातात, ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतील आणि आपल्याला परत भेटेल इथं वॉटर मॉलिक्यूल. ओके, मग आता या ऑक्सिजन कार्बन दोन्हीचे एक एक बॉन्ड ब्रेक आहे, ऑक्सिजनचा हायड्रोजन सोबतचा ब्रेक आणि कार्बनचाही हायड्रोजन सोबतचा ब्रेक आहे. तो हा अल्फा कार्बन आणि ऑक्सिजन दोन्हीचे एक एक बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे परत डबल बॉन्ड होतो आणि आपल्याला भेटतं RCr, नो चेंज. इतक्यामध्ये कुठला चेंज नाहीये. अगोदर या ऑक्सिजन सोबत सिंगल बॉन्ड होता ऑलरेडी. ओके, या ऑक्सिजनचा हायड्रोजन सोबत एक बॉन्ड ब्रेक आहे, कार्बनचा हायड्रोजन सोबत एक बॉन्ड ब्रेक आहे, या दोन्ही मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होतो. ओके, सो इट इज केटोन. आपल्याला केटोन्स ऑब्टेन झालेत. ओके, म्हणजे जर आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर अल्डिहाइड्स भेटले होते. लाइक सेम दॅट सेकंडरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन गिव्स केटोन्स, केटोन्स भेटतात आपल्याला. ओके, या रिॲक्शन्स आणि यांचे एक्झाम्पल्स आपण अगोदरच्या चॅप्टर मध्ये ऑलरेडी पाहिलेले आहेत. ओके, ते परत रिवाइज करा. आता पहा, जर आपण अल्डिहाइड्स किंवा केटोन ऑब्टेन करण्यासाठी प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, ओके, त्याच्याऐवजी इंडस्ट्रियली जर लार्ज स्केल मध्ये आपल्याला अल्डिहाइड्स आणि केटोन्स ऑब्टेन करायचे असतील फ्रॉम अल्कोहोल्स, तर त्यांचं आपण ऑक्सिडेशनच्या ऐवजी डिहायड्रोजनेशन मेथडने ऑब्टेन करतो. ओके, इट इज ऑल्सो ऑक्सिडेशन. तर डिहायड्रोजनेशन जे ते ऑक्सिडेशनच आहे,
परंतु डिफरंट काय करायचं आपल्याला, जर आपण प्रायमरी अल्कोहोल्स घेतले, ओके, सेकंड मेथड पाहू बाय डिहायड्रोजिनेशन. Of alcohols. So it is the commercial, or you may say that the industrial method of preparation of aldehydes and ketones. की लार्ज स्केल मध्ये इंडस्ट्रीज मध्ये aldehydes आणि ketones प्रिपेअर करण्यासाठी अल्कोहोलचं डिहायड्रोजिनेशन केलं. ओके, तर यामध्ये पहा, जर आपण प्रायमरी अल्कोहोल्स घेतले RCH2OH, ओके, जर हे प्रायमरी अल्कोहोल्स असतील किंवा सेकंडरी अल्कोहोल्स घेतले RCH सिंगल बॉन्ड ROH, so it is a secondary alcohol. ओके, प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोलचं आपल्याला डिहायड्रोजिनेशन करण्यासाठी यांना कॉपर पावडर सोबत किंवा हीटेड कॉपरच्या प्लेटवर, हॉट कॉपर प्लेट घ्यायची किंवा कॉपर पावडर घेतलं तरी चालतं, पण यासाठी हे अल्कोहोल वेपर स्टेट मध्ये पाहिजे, गॅसेस फॉर्म मध्ये पाहिजे. ओके, म्हणजे आपल्याला प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोलचे वेपर्स घ्यायचे आणि प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचे वेपर्स हे हीटेड कॉपर प्लेटवर पास करायचे किंवा कॉपरच्या पावडरवरती पास करायचे. ओके, आणि त्या ठिकाणी 573 केल्विन टेम्परेचर पर्यंत हीट ठेवायची. जर आपण प्रायमरी अल्कोहोल किंवा सेकंडरी अल्कोहोलला 573 केल्विन टेम्परेचरला प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलच्या वेपर्स पास केले ओव्हर हीटेड कॉपर प्लेट और कॉपर पावडर, तर ध्यानात ठेवा इथं डिहायड्रोजिनेशन होतं. ओके, डिहायड्रोजिनेशन मध्ये पहा, OH मधला एक हायड्रोजन निघून जातो आणि OH ज्या कार्बनला कनेक्टेड आहे त्या अल्फा कार्बनचा एक हायड्रोजन निघून जातो. ओके, म्हणजे अल्फा कार्बनचा एक हायड्रोजन निघून जातो, ऑक्सिजनचा एक हायड्रोजन निघून जातो. ऑक्सिजन आणि अल्फा कार्बन या दोन्हीमध्ये डबल बॉन्ड. ओके, मग CH2 मधला एक हायड्रोजन रिमूव्ह करा आणि OH मधला एक हायड्रोजन. ओके, जे दोन हायड्रोजन निघून चालले ते आता H2 तयार करतात. ओके, अगोदरच्या रिएक्शन्स मध्ये डिहायड्रेशन झालं होतं, वॉटर मॉलिक्यूल चालू झाला होता. ओके, पण इथं फक्त H2 मॉलिक्यूल निघून चाललं, सो इट इज डिहायड्रोजिनेशन. ओके, तर पहा, CH2 मधला एक हायड्रोजन आणि OH मधला एक हायड्रोजन, ते दोन हायड्रोजन H2 तयार करतात. मग इथं कार्बन आणि ऑक्सिजन दोनशे एक बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे दोन्हीमध्ये डबल बॉन्ड होतो. मग आपण यालाच लिहू शकतो R सिंगल बॉन्ड CH, CH2 मधला एक हायड्रोजन गेला आणि OH मधला एक हायड्रोजन निघून गेला, तर राहतो फक्त ऑक्सिजन, सो इट इज RCHO. ओके, आल्डिहाइड्स घेतले आपल्याला. म्हणजे जर प्रायमरी अल्कोहोलचं आपण डिहायड्रोजिनेशन केलं तर परत आपल्याला आल्डिहाइड्स भेटायचे. ओके, ध्यानात ठेवा, when vapors of primary alcohols, इथं वेपर्स पाहिजेत, when vapors of primary alcohols are passed over heated copper plate at 573 Kelvin, it undergo dehydrogenation to form aldehydes. Okay, like same that, जर आता प्रायमरी अल्कोहोलचे ऐवजी आपण सेकंडरी अल्कोहोलचे वेपर्स घेतले. ओके, आणि सेकंडरी अल्कोहोलच्या वेपर्सला कॉपर प्लेटवर 573 केल्विन टेम्परेचरला आपण पास केलं, तर इथं परत तेच OH मधला एक हायड्रोजन निघून जातो आणि OH च्या कार्बनला कनेक्टेड त्या कार्बनचा परत एक हायड्रोजन निघून जातो. ओके, मग या कार्बनचा हायड्रोजन निघून चालला, OH मधला एक हायड्रोजन निघून चालला, परत कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये सिंगल बॉन्डचा काय होईल, डबल बॉन्ड. ओके, आणि बाय प्रोडक्ट भेटेल आपल्याला H2 मॉलिक्यूल. ओके, OH मधला एक हायड्रोजन रिमूव्ह केला आपण, OH च्या कार्बनला कनेक्टेड त्या कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह केला, तयार होतं H2. मग कार्बन ऑक्सिजन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, दोन्हीचे एक बॉन्ड ब्रेक झाले म्हणून दोन्हीमध्ये डबल बॉन्ड तयार होतो, म्हणजे भेटतं आपल्याला
R सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड R सिंगल बॉन्ड ऑक्सिजन इथपर्यंत पहा नो चेंज. आता हे दोन हायड्रोजन निघून गेलेत म्हणून कार्बन ऑक्सिजन दोन्हीचे एक बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इथं डबल बॉन्ड तयार होतो. सो इट इज कीटोन. कीटोन भेटला आपल्याला. ओके, तर ध्यानात ठेवा सेकंडरी अल्कोहोलचे वेपर जर आपण हिटेड कॉपर प्लेट किंवा कॉपर पावडरवर ओके 573 केल्विन टेम्परेचरला पास केले तर आपल्याला कीटोन्स भेटतात आणि H2 गॅस रिलीज होतो किंवा लॉस होतो. इट इज डिहायड्रोजिनेशन. इन ओव्हरऑल आपण शॉर्ट मध्ये सांगू शकतो व्हेन वेपर्स ऑफ प्रायमरी or secondary alcohols are passed over heated copper plate or copper powder at 573 Kelvin, it undergoes dehydrogenation to form aldehydes or ketones. जर प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रोजनेशन केलं तर aldehydes भेटतील आणि सेकंडरी अल्कोहोलचं डिहायड्रोजनेशन केलं तर कीटोन्स भेटतील. ओके, इनस्टेड जर आपण टर्शरी अल्कोहोल्स घेतले ओके तर टर्शियरी अल्कोहोल्स मध्ये ध्यानात ठेवा ओएच ज्या कार्बनला कनेक्ट असतो त्याचे राहिलेले तिन्ही बॉन्ड कार्बन सोबत असतात. ओके, म्हणून टर्शियरी अल्कोहोलचं डिहायड्रोजिनेशन होत नाही. डिहायड्रोजिनेशनच्या ऐवजी त्याचं डिहायड्रेशन होतं म्हणजे अल्फा कार्बनचा ओएच निघून जातो आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन निघून जातो आणि आपल्याला अल्कीन मिळतात. ओके, तर ध्यानात ठेवा इथं टर्शियरी अल्कोहोल्स घेतले आपण तर डिहायड्रोजिनेशनच्या ऐवजी डिहायड्रेशन होतं आणि अल्कीन भेटतात. कारण आपल्याला माहिती अल्कोहोलचं आपण जर डिहायड्रेशन केलं तर प्रोडक्ट हे अल्कीन भेटतात. ओके, इन दिस वे वी कॅन से दॅट व्हेन वेपर्स ऑफ प्रायमरी or secondary alcohols are passed over heated copper powder at 573 Kelvin, it undergo dehydrogenation to form aldehydes or ketones. ओके, तर या दोन मेथड्स पाहिल्या का आपण अल्डिहाइड आणि कीटोन्स तयार करण्याच्या. पहिली बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. ओके, ज्यामध्ये आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की अल्डिहाइड भेटले होते, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की कीटोन्स भेटले होते. ओके, आणि दुसरी मेथड आहे बाय डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल्स. इट इज द इंडस्ट्रियल मेथड. ही इंडस्ट्रियल मेथड किंवा याला आपण कमर्शियल मेथड म्हणतो. ओके, इन दिस मेथड when vapors of primary or secondary alcohols are passed over heated copper plate or copper powder at 573 Kelvin, it undergoes dehydrogenation to form corresponding aldehydes or ketones. ओके, या दोन मेथड पाहिल्या. यानंतर राहिलेल्या मेथड आपण पुढच्या पिरियड मध्ये